लोकसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडून निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने सोलापूर उपविभाग सोलापूरमधील सोलापूर तालुका मोहोळ मंद्रुप व कामती या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची गोपनीयरित्या माहिती संकलित करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबवण्याबाबत तसेच ज्या इसमाविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत अशा इसमाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144(2) प्रमाणे पोलीस ठाण्यात शरीराविषयक मालमत्ता गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगारी अभिलेख पडताळून त्यांच्या विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 107, 109 व 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरता पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर यांनी सोलापूर विभागातील प्रभारी अधिकारी यांची वेळोवेळी बैठका घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार उपविभागातील प्राप्त झालेल्या 205 नॉन बेलेबल वॉरंटीपैकी 192 वॉरंटीची बजावणी करण्यात आली आहे। उपविभागातील परवानाधारक शस्त्रांची एकूण 703 शस्त्र जमा करून घेतली आहेत। अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध एक केस करून 9,621 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर उपविभागातील पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या इसमांविरुद्ध केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे 4ही पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी चोख बंदोबस्ताचं कर्तव्य पार पाडल्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।